नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.माटो अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ थंबनेल बघून आपणास कळलेच असेल की सप्लिमेंटरीचे जे काही एक्झाम आहे त्या एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग जे MIS पोर्टलवर स्टार्ट झालेले आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना MIS पोर्टलच्या बाबतीत आणि D.वाटो ADM पोर्टलच्या बाबतीत भरपूर कन्फ्युजन आहे. सो हे नवीन स्टुडंटसाठी आहे जे MIS पोर्टलवर त्या ठिकाणी रजिस्टर्ड असतील आणि ओल्ड स्टुडंटसाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाईव्ह स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग कशी करावी आणि नवीन पोर्टलवर त्या ठिकाणी फीस पेमेंट आणि लास्ट डेट या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत जातील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुमच्यासमोर एक सर्क्युलर दिसत असेल जे D.वाटो युनिव्हर्सिटीकडून आलेलं आहे 26/12ला. सो या सर्क्युलरमध्ये मेन्शन आहे की एक्झाम फॉर्म फिलिंग सप्लिमेंटरी एक्झामिनेशन. ठीक आहे, सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे जे काही एक्झाम फॉर्म फिलिंग असतील कोणत्या सेमिस्टरचे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2, 4, 6, 8 या सेमिस्टरचे जे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन असतील त्या सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे फॉर्म तुम्हाला MIS पोर्टलवर त्या ठिकाणी फिल करायचे आहेत. MIS पोर्टलची लिंक त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. सो या जे काही MIS पोर्टल आहे या MIS पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि पुढे आपण व्हिडिओसुद्धा पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण इम्पॉर्टंट डेट्स पाहूयात, कारण कुठल्याही व्हिडिओच्या अगोदर आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेत असतो. सो आता या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्समध्ये तुमचे जे काही एक्झाम फॉर्म फिलिंग आहे, एक्झाम फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे 29/12/2025 आणि लास्ट डेट जी असणार आहे ती 2/1/2026 तुमची लास्ट डेट असणार आहे. ही लास्ट डेट जी आहे ही लास्ट डेट तुमची एक्सटेंड देखील होऊ शकते. सो आता या ठिकाणी जे ओल्ड स्टुडंट आहेत, ठीक आहे, ओल्ड स्टुडंटची जी काही लास्ट डेट आहे ती तुमची एक्सटेंड झालेली आहे 4 जानेवारीपर्यंत. ठीक आहे, 4 जानेवारीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ओल्ड स्टुडंट जे आहेत ते D.वाटो ADM पोर्टलवर त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. D.वाटो ADM पोर्टलच्या जी काही लिंक आहे फॉर्म फिलिंगची तीसुद्धा मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लिंक दिलेली आहे. सो तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. त्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहूयात की जे एक्झाम इश्यू असतात त्यांना रिझॉल्व करण्याची डेट आहे 3 आणि 4. ठीक आहे, सो 4 तारीखची असणार आहे तुमची. 4 तारीख ही तुमची लास्ट डेट असणार आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे 2 तारखेच्या अगोदर आणि 4 तारीख जी असणार आहे ती तुमची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे. सोबतच सप्लिमेंटरी एक्झामिनेशनची जी काही फॉर्म फीज आहे ती तुम्हाला माहीत आहे 300 रुपीज त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. आता या ठिकाणी हा फॉर्म कोणी फिल करायचा. सो हा फॉर्म त्यांनी फिल करायचा ज्यांचं MIS पोर्टलवर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असेल. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं ओल्ड ADM पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केला नसेल त्या विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर फॉर्म फिल करायचा आहे. आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट जे आहेत ते या ठिकाणी रॉंग एक्झाम फॉर्म फिलिंगमध्ये लागलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा फॉर्म फिल करायचा आहे. सो अशा पद्धतीने हे जे काही सर्क्युलर होतं हे त्याबद्दलचे सर्क्युलर आहे. सो ओल्ड स्टुडंटला जी काही ADM पोर्टलवर लास्ट डेट आहे तीसुद्धा तुमची आता 4 जानेवारीपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. आणि याचीसुद्धा लास्ट डेट तुमची जी असणार आहे ती असणार आहे 2 जानेवारी 2026. ठीक आहे, सो लवकरात लवकर जास्त विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. त्यापूर्वी जर तुम्हाला एक्झाममध्ये म्हणजे MIS पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जर एक्झामिनेशनचं ऑप्शन दिसत नसेल, ठीक आहे, एक्झाम फॉर्म फिलिंगचे ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या कॉलेजकडून तुमच्या कॉलेजच्या लॉग इनकडून तुम्हाला ते ऑप्शन जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जाईल. सो जर तुम्हाला एक्झाम फॉर्म फिलिंगचं ऑप्शन वेबसाईटवर बघायला भेटत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकतात. सो आता मित्रांनो आपण डायरेक्टली जाऊयात की कशा पद्धतीने लाईव्ह फॉर्म आपण फिल करू शकतो. सो आपण आता ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघून राहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.
सो बघा मित्रांनो, जी काही तुम्हाला MIS पोर्टलची लिंक दिलेली आहे ती लिंक ही असणार आहे तुमची. अशा पद्धतीने तुमचे इंटरफेस असणार आहे. आता बघा, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे कशा पद्धतीने सगळं काही असतं. जे नवीन विद्यार्थी आहेत, ठीक आहे, न्यू विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांना कुठलाही इंटरफेस अजून माहिती नाही. सो तुमचे जे काही रेग्युलर सेमेस्टरचे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग असतील ते देखील तुम्हाला याच पोर्टलवर भरायचे आहेत. आणि त्याबद्दलचं काहीही नाही आहे की आपण त्या ठिकाणी रेग्युलर एक्झामिनेशनचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला या पोर्टलवर घेऊन येणार आहोत. सो पण तुम्ही लक्ष द्या की कशा पद्धतीने इंटरफेस असतो. या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा जो आहे MIS पोर्टलचा इंटरफेस असतो. या ठिकाणी तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या ठिकाणी काही गाईड्स दिलेले आहेत जे एक्झाम फॉर्म फिलिंगसाठी किंवा एनरोलमेंटसाठी, पेमेंट इश्यू असतील त्यांच्यासाठी. आणि ही जी आहे ही स्टुडंटची डिबाटोची लिंक देखील त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि सोबतच या ठिकाणी यूजर मॅन्युअल्स देखील तुमचे दिलेले आहेत. सो आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या यूजर नेम आणि पासवर्ड, ठीक आहे, यूजर नेम आणि पासवर्ड जे आहेत ते तुमच्या ईमेल IDला त्या ठिकाणी येत असतात. बट काही कारणास्तव जर तुमच्या ईमेल IDला ते यूजर नेम आणि पासवर्ड आलेले नाहीत, सो तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून कॉलेजकडून तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड त्या ठिकाणी क्रिएट करून मिळतो. सो अशा पद्धतीने याची प्रोसेस आहे. किंवा तुम्हाला या ठिकाणी गेट युअर पासवर्ड यावर क्लिक करून तुमचा पासवर्ड तुम्ही फॉरगेटसुद्धा करू शकतात. गेट युअर पासवर्डवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येतो. यामध्ये तुम्हाला यूजर नेम किंवा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर किंवा PRN नंबर यापैकी कुठलीही एक गोष्ट त्या ठिकाणी टाकायची आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी हा कॅप्चा जो आहे हा कॅप्चा खाली फिल करायचा आहे. आणि गेट यावर क्लिक करून तुमच्यासमोर एक OTP येईल, ठीक आहे, तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि OTP टाकून तुम्हाला न्यू पासवर्ड त्या ठिकाणी सेट करता येईल. सो अशा पद्धतीने पासवर्ड सेटची देखील प्रोसेस आहे. बट बेस्ट वे असा आहे की तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करून तुमचे जे काही पासवर्ड आहेत आणि ID आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. सो आता या ठिकाणी आपण लॉग इन करणार आहोत. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यूजर ID, यूजर नेम, ईमेल ID किंवा PRN नंबर किंवा मोबाईल नंबर हे सर्व त्या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे किंवा कॉलेजकडून तुम्हाला मिळालेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि कॅप्चा तुम्हाला हा त्या ठिकाणी फिल करायचा आहे. आणि साइन इन या बटनावर काय करायचे आहे, तुम्हाला क्लिक करायचे आहे. सो साइन इन केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पोर्टलमध्ये लॉग इन होणार आहात. सो पुढचा इंटरफेस देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. सो आपण आता माहिती टाकून घेतली आहे आणि साइन इन या बटनावर क्लिक करत आहेत. सो साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे इंटरफेस दिसतील. हा एक मेनू दिसेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे काही 3 डॉट्स आहेत या 3 डॉट्सवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बघायला भेटेल. यामध्ये तुम्हाला होम, त्याच्यानंतर तुमचे जे काही स्टुडंट रीडिंग आहे किंवा प्रोफाईल आहे, एनरोलमेंट फॉर्म आहे किंवा यूजर मॅन्युअल्स आहेत, फीस पेमेंट संबंधित काही असेल, तुम्ही कोणती फीस पेड केलेली आहे ते सर्व या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता कुठे जायचे आहे, तर आपल्याला जायचे आहे एक्झामिनेशन फॉर्मवर, ठीक आहे. या ठिकाणी एक्झामिनेशन फॉर्म तुम्हाला बघायला भेटत असेल. या ठिकाणी तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे. सो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग पहिले अगोदर दाखवले जाईल. आता तुमचा लेटेस्ट कोणता आहे, सो या ठिकाणी तुम्ही लेटेस्ट पाहू शकतात. रिपीटर, पेंडिंग अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म बघायला भेटत असेल. आता या ठिकाणी रिपीटरचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ आहे सप्लिमेंटरी, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला रेग्युलरचा फॉर्म फिल करायचा असेल तर रेग्युलर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी नाव येणार आहे. सो आय होप तुम्हाला हा सर्व इंटरफेस कळाला असेल. आता जर तुमची सप्लिमेंटरी असेल, बॅक असेल, तर तुम्हाला अशा पद्धतीने ऑप्शन येईल पेंडिंग वगैरे, आणि पे एक्झाम फॉर्म फीज अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन येईल. आता हा ऑप्शन जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट, कॉलेजला पहिले कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. कॉलेजकडून तुम्हाला हा ऑप्शन इनेबल करण्यात येईल. जर तुम्हाला हा ऑप्शन येत नसेल तर तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा आणि कॉलेजला सांगा की 2 तारीख लास्ट डेट आहे, त्याच्या अगोदर हा ऑप्शन जर नाही आला तर आपण काय करू शकतो. सो कॉलेज त्यावर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी रिस्पॉन्स देईल. सो आता या ठिकाणी जर तुमच्या समजून घ्या सप्लिमेंटरीचा ऑप्शन पडला आहे असं आपण गृहीत धरून चालू, तर सप्लिमेंटरीचा ऑप्शन पडल्यानंतर तुम्हाला पे एक्झाम फॉर्म फीज यावर क्लिक करायचे आहे. आता तुमचे जेवढे काही सब्जेक्ट बॅक असतील
त्या सब्जेक्टची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. सो आता हा 8व्या सेमेस्टरचा सब्जेक्ट असल्यामुळे या ठिकाणी एकच सब्जेक्ट तुम्हाला दिसत आहे आणि सब्जेक्टची फीस ही 300 रुपये पर सब्जेक्ट एवढी तुमची फीस त्या ठिकाणी असणार आहे. सो प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला 300 रुपये अशी फीस ही तुम्हाला सप्लिमेंटरी एक्झामिनेशनसाठी असते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव्ह अँड पे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ठीक आहे, सेव्ह अँड पे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला पेमेंट डिटेलची रिसिप्ट त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून पेमेंट करायचे आहे. सो अशा पद्धतीने पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर युनिसाईटचा गेटवे ओपन होणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचे सगळे डिटेल्स चेक करून टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची ईमेल ID वगैरे सगळं चेक करायचे आणि चेक केल्यानंतर येस बटनावर क्लिक करायचे आहे. येस बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचा गेटवे येईल. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचे आहे. आता पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ऑप्शन येईल रिपीटेड. या ठिकाणी पेंडिंग दाखवत होतं तर या ठिकाणी आता सबमिट झालेलं आहे. ठीक आहे, सो पेमेंट केल्यानंतर तुमचं सबमिट येईल आणि या ठिकाणी सक्सेस असा ऑप्शन येईल. सोबतच या ठिकाणी तुम्ही प्रिंट एक्झाम फॉर्म फिल यावर क्लिक करून तुमची एक्झाम फॉर्म फिलची प्रिंट देखील घेऊ शकतात. सो मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटत असेल अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम फॉर्म फीची रिसिप्ट देखील तुम्हाला त्या ठिकाणी जनरेट होईल. ही रिसिप्ट तुम्ही सांभाळून ठेवायची आहे. या ठिकाणी तुम्ही कॉलेजच्या सही सिक्का वगैरे सुद्धा घेऊ शकतात. सो जर तुमचं हॉल तिकीट वेळेवर नाही आला तर ही रिसिप्ट तुम्हाला त्या ठिकाणी कामात पडते. सो आय होप तुम्हाला हा फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ कळाला असेल. बघा, एकदा पुन्हा म्हणतोय, ज्या विद्यार्थ्यांना एक्झामच्या लॉग इनला एक्झाम फॉर्म आला नसेल त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा. रेग्युलर सेमेस्टरच्या एक्झाम फॉर्म फिलिंगची प्रोसेससुद्धा सेम असणार आहे. त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला डिफरंट व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.